मंडळी नमस्कार, मी मराठी ब्लॉगर जयू. आज आपण एका पर्वतावर जाणार आहोत. दिवाळीमध्ये हिमालयातील ट्रेक केल्यानंतर 2 महिन्यांचा ब्रेक झाला. त्यानंतर पायाला छोटीशी दुखापत झाल्यामुळे मी ट्रेक अवॉइड केला. परंतु यावेळेस ट्रेक वेगळा आणि माझ्या नॉन ट्रेकर मैत्रिणी असल्यामुळे आम्ही ट्रेकला जाण्याचे ठरविले. ड्रोनने घेतलेल्या या सुंदर अशा ड्रोन शॉटमुळे तुम्हाला कळलंच असेल की ट्रेक किती सुंदर झाला असेल. शनिवारी रात्री 10च्या सुमारास निघालेलो आम्ही पहाटे 5:30च्या सुमारास डेहणे गावात पोहोचलो. त्या ठिकाणी बाळकृष्णदादा यांच्या घरी चहा, नाश्ता आणि जेवणाची सोय होती. आम्ही गेल्या गेल्या त्यांच्या वठाणात म्हणजेच घराचं मधलं दालन, आमच्या गावी घराच्या मधल्या दालनाला वठाण म्हणतात, आपण त्याला हॉल म्हणतो. त्या ठिकाणी काही जणांनी वामकुक्षी घेतली, काही जणांनी तर वाघाची डरकाळी फोडली. आम्ही फक्त 20 मिनिटे पाठ सरळ केली. ब्रश करून लगेचच आवरून तयार झालो. चहा नाश्ता तयार झाला. थोडंसं खाऊन घेतलं. लगेचच बसमध्ये बसलो, कारण ट्रेकच्या सुरुवातीच्या जागेपर्यंत बस जाते. तिथून पुढे कच्चा रस्ता आहे. 2 ते 3 किलोमीटरची पायपीट करावी लागते. सूर्य उगवल्यामुळे सूर्याचा प्रकाश डोंगर रांगांवर पसरला होता. जाताना आजोबा कात्राबाई डोंगर रांग स्पष्ट दिसत होती. ही जी कमान दिसते या खालूनच आपल्याला आजोबा पर्वतकडे जाता येते. ज्या ट्रेकला निघालो त्या ट्रेकविषयीच्या सूचना ट्रेक लिडर्सनी बसमध्येच दिल्या की जेणेकरून थोडासा वेळ वाचेल. बसमधून उतरल्यानंतर एक ग्रुप फोटो घेऊन लगेचच ट्रेकला सुरुवात करण्यात आली. कोवळ्या उन्हात शांततेत हसत हसत सगळेजण फोटो काढत निघालो होतो. 3 किलोमीटरची पायपीट करून वाल्मिकी ऋषींच्या आश्रमाजवळ आम्ही पोहोचणार होतो. जाताना सोबत उगवता सूर्य, शांत स्वच्छ सुंदर वातावरण होते. आकाश निरभ्र असल्याने डावीकडे अलंग, मदन आणि कुलंगची डोंगर रांग तसेच रतनगड, कळसुबाई शिखर साथ घालत होते. माझ्या ट्रेक न केलेल्या मैत्रिणी आणि मी पहिल्यांदाच सह्याद्रीत सोबत ट्रेक करत होतो. माझ्या मनात ट्रेक पूर्ण होईपर्यंत थोडी धाकधूक होती की यातल्या एकीने जरी ट्रेक पूर्ण नाही केला तर मला वाईट वाटेल. त्यामुळे मी मुद्दामूनच सुरुवातीच्या टप्प्यात कोणाच्याही सोबत राहिले नाही. जसा जसा ज्याचा वेग तसं चालत राहिलो. अधेमध्ये सोबत होतोच. बरेचसे नवीन ट्रेकर्स होते. माझ्या पायाची शीर जणू फाटली होती, इतकी वेदना मला होत होती. परंतु मी काही कोणालाही सांगितलं नाही. माझ्या मनात एकच विचार होता, नैसर्गिकरित्या त्या नसा ताणल्या गेल्या की वेदना वाढून दुखणं बरं होतं. हा माझा नेहमीचा अनुभव. त्यामुळे मी शांतपणे ट्रेक करत होते. ट्रेक सुरू केल्यावर साधारण 1.5 तासात वाल्मिकी ऋषींच्या आश्रमाजवळ आम्ही पोहोचलो. येथील वातावरण अतिशय शांत आणि मनाला समाधान देणारे होते. घनदाट जंगल आणि उंच उंच झाडे यामुळे आश्रमात सावली होती. सीतामाई न्हाणीघराकडे, लवकुश पाळण्याकडे असे सूचना फलक नजरेस पडले. रामायण महाभारतातील प्रसंग आपण पुस्तकात वाचले आणि दूरदर्शनवर आपण हे प्रसंग मालिकांमध्ये पाहिलेत, परंतु प्रत्यक्षात सीतामाता या ठिकाणी येऊन गेलेल्या आहेत, काही काळ वास्तव्यास होत्या अशी आख्यायिका आहे. सीतामाता यांचा पादस्पर्श झालेल्या जागी आपण आलोय यात खूप मोठे समाधान होते. वाल्मिकी ऋषींनी समाधी घेतली ते स्थळ येथे आहे. मंदिराच्या आवारात विरगळी आहेत. थोडा वेळ थांबून आम्ही आजोबा पर्वतच्या वरच्या बाजूला निघालो. हे वाल्मिकी ऋषींच्या आश्रमातील समाधी मंदिर. अतिशय शांत वातावरण येथे होते. मंदिराचं बांधकाम आणि मंदिराच्या आवारातील बांधकाम जुन्या दगडी तोडींचं होतं. या ठिकाणी एक छोटंसं कुत्र्याचं पिल्लू आमच्याजवळ आलं. आम्ही त्याच्याजवळ थोडीशी फोटोग्राफी केली आणि पुढे निघालो. ट्रेक लिडरच्या शिट्टीचा आवाज आला आणि आपण येताना इथे थांबूयात असं त्यांनी सांगून आम्ही पुढचा ट्रेक सुरू केला. आतापर्यंतचा ट्रेक कच्च्या वाटेवरचा होता. आता मात्र खडा चढ येणार होता. इथे पायवाट होती, पण ती कशी, तर जिथून धबधबा पडतो तशी दगडधोंड्यांची वाट. अतिशय खडा चढ होता. माझ्या पायाच्या वेदनेने मी अक्षरशः रेटत तो पाय ओढत खडा चढत होते. अधेमध्ये माझ्या मैत्रिणींकडे माझं लक्ष होतंच. आजोबा पर्वत हे महाराष्ट्रातील माझ्या माहेरच्या ठाणे जिल्ह्यात शहापूरजवळ बालाघाट रांगेत असलेले एक ऐतिहासिक आणि पौराणिक ठिकाण आहे, जे लवकुशचे जन्मस्थान मानले जाते. या ठिकाणी सीतामाईंनी वाल्मिकी ऋषींच्या आश्रमात आश्रय घेतला होता आणि याच ठिकाणी लवकुश यांचा जन्म झाला होता.
लवकुश वाल्मिकी ऋषींना आजोबा म्हणत असत. म्हणूनच या गडाला आजोबा गड किंवा आजोबा पर्वत असे नाव पडले असावे अशी आख्यायिका आहे. हा किल्ला गिर्यारोहणासाठी लोकप्रिय आहे. याच्या 3000 फुटाच्या उंच भिंतीमुळे तो साहसी गिर्यारोहकांसाठी एक आव्हान आहे. आणि येथे लवकुशच्या पादुका असलेली गुहा व पाण्याचे टाके आहेत, ज्यामुळे याला धार्मिक महत्त्वही प्राप्त झाले आहे. या ठिकाणाहून अलंग, मदन आणि कुलंगची रेंज बघा, स्पष्ट दिसते, पाहू शकता तुम्ही. 3 वर्षापूर्वी मी अलंग, मदन आणि कुलंग हा रेंज ट्रेक पूर्ण केला आहे, त्यामुळे मला अतिशय आनंद झाला. आजोबा पर्वताची प्रमुख वैशिष्ट्ये थोडक्यात सांगते. पौराणिक महत्त्व विचारात घेता रामायणातील लव आणि कुश यांचा जन्म याच पर्वतावर झाला असून याला लवकुश जन्मस्थान असंही म्हणतात. आजोबा पर्वतचे भौगोलिक स्थान पाहता आजोबा पर्वत रतनगड आणि हरिश्चंद्रगड यांच्यामध्ये बालाघाट रांगेत येतो. ट्रेकिंगसाठी मध्यम श्रेणीचा ट्रेक असून पूर्वेकडून किंवा पश्चिमेकडून दोन्ही बाजूने चढाई करता येते. पूर्वेकडील मार्ग जवळपास 7 ते 8 तास फक्त जाण्यासाठी लागतात. वर जेवणाची सोय आपली आपण करू. रात्री विश्रांती घेऊन सकाळी परतीचा मार्ग धरून दुपारी पायथ्याच्या गावात येता येते. म्हणजेच काय तर आजोबा टॉपपर्यंत जावयास 1.5 दिवसाची वेळ आपल्याजवळ पाहिजे. आमचा ट्रेक फक्त सीतामाईच्या लवकुश पाळणा असलेली गुहा इतकाच होता. तो 1 दिवसात पूर्ण होतो. परंतु त्यासाठी देखील पुण्यावरून रात्री 10 ते 11च्या सुमारास निघालो तर आपण पहाटे गावात पोहोचतो. सकाळी चहा नाश्ता केला की लगेचच ट्रेक सुरू केला तर हा ट्रेक 1 दिवसात पूर्ण होतो. डेहणे गावातून निघाल्यावर वाल्मिकी आश्रमापर्यंत जावयास जवळपास 1.5 तास लागतो आणि तिथून सीतामाईच्या लवकुश पाळण्यापर्यंत जावयास सुमारे 1.5 तास लागतो. सकाळी 10च्या सुमारास लवकुश पाळणा असलेली गुहा आहे, तेथे आम्ही सर्वजण पोहोचलो. तेथे लवकुश पाळणा आहे. शिवाय तेथे असलेले पाण्याचे टाके ओलांडून पुढे टोकाजवळ गेले की महाराष्ट्रातील सर्वात कठीण समजले जाणारे अलंग, मदन आणि कुलंग हे त्रिकूट स्पष्ट दिसते. तसेच रतनगड खुट्टा, कळसुबाई शिखर, सांदणदरी ही रांग आकाश निरभ्र असेल तर स्पष्ट दिसते. आम्हाला दिसली. ट्रेक लीडर राणे सर यांनी अतिशय सुंदररित्या स्पष्टीकरण सहित माहिती दिली. बोलो सियावर रामचंद्र की जय. हर हर महादेव. जय भवानी. जय शिवाजी. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय. जय 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 भवानी. जय 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 शिवाजी. एक रस्ता आहे आणि वाल्मिकी ऋषी पासून एक आश्रमापासून एक रस्ता आहे. त्या समिटला जाण्यासाठी किमान 8 तास एका बाजूने लागतात. त्यामुळे 2 दिवसाचा ट्रेक करतात जनरली लोक. त्याच्यानंतर तिकडे पलीकडे जो समोर दिसतोय आडवा तो आहे रतनगड आणि रतनगडच्या मागच्या बाजूला जो दिसतोय ज्याला रतनगडचा खुट्टा असं म्हणतो आपण, तो झाला. त्याच्यानंतर त्याच्या डाव्या साईडला जो सर्वात उंच दिसतोय तर तो आहे कळसुबाई. आणि त्या कळसुबाईच्या अलीकडे इथे एक सावली जी दिसते मोठी, कोण आहे का? ती सावली म्हणजे संदन व्हॅली आहे, लांबलचक. ग्रुप फोटो, बॅनर फोटो आणि ड्रोन शॉट घेऊन आम्ही लवकुशचा पाळणा आहे त्या ठिकाणी निघालो. माउंटेनच्या सगळ्या गर्ल्स आजोबा ह्या ट्रेकसाठी आलेले आहेत आणि मस्त एन्जॉय करतायत. सगळ्यांनी सबमिट केलंय. सगळ्यांचे अभिनंदन. आजूबाजूच्या डोंगर रांगांची माहिती घेतली, गडाची माहिती घेतली आणि आम्ही परतीच्या वाटेला निघालो. परतीच्या वाटेला जाताना लवकुशच्या पाळण्याच्या इथे आम्ही जाऊन स्त्रियांनी एक पाळणा गायला. लोखंडी रेलिंग फक्त आधारासाठी आहे, त्यावर भार देऊन जाऊ नये. पाण्याच्या टाक्याच्या बाजूने उजव्या हातावर भार देत जाता येते. हा लवकुश यांचा पाळणा आहे अशी आख्यायिका आहे. आता मी परतीचा मार्ग धरला. ह्या माझ्या मैत्रिणी, कधीही ट्रेकला न आलेल्या मैत्रिणींनी देखील ट्रेक पूर्ण केला, याचा मला अत्यंत आनंद आहे. यावेळी 60 ते 70 वर्षांचे यंगस्टर्स ट्रेकर आमच्यासोबत होते, त्यामुळे आम्हाला फारच कौतुक वाटले. त्यांनी देखील ट्रेक यशस्वीरित्या पूर्ण केला. वय हा फक्त एक आकडा असतो. धमक, इच्छा आपल्या मनात असावी लागते. आपण अशा प्रेरणादायी व्यक्तींकडून प्रेरणा घेत असतो. घनदाट जंगल, पक्षाचा आवाज येतोय.
आजूबाजूला कोणीच नाही आहे. चढताना ही वाट कठीण होतीच, त्यापेक्षा जास्त उतरताना खडतर होती. त्यामुळे आम्ही सावकाशतेने हळूहळू उतरत होतो. आम्ही काही ट्रेकर्स पुढे आलो. त्यांनी वाल्मिकी आश्रमात थोडीशी विश्रांती घेतली. सीतामाईचे न्हाणीघर, सीतामाईचा हात या ठिकाणाला भेटी दिल्या. वाल्मिकी ऋषींच्या आश्रमापासून थोडंसं खालच्या बाजूला 5 ते 7 मिनिटांच्या अंतरावर सीतामाईंचं स्नानगृह आहे. आम्ही या ठिकाणी गेलो. अतिशय शांत वातावरण, स्वच्छ पाणी पाहू शकता तुम्ही. इथे पिण्याच्या पाण्याची देखील सोय आहे. याच्याच वरच्या बाजूला एक कुंड आहे, त्याला जाळी लावली आहे. ते पाणी पिण्यासाठी वापरतात. पाणी किती स्वच्छ आहे पाहू शकता तुम्ही. सर्व ट्रेकर्स आल्यानंतर आम्ही परतीचा मार्ग धरला. जाताना एका ठिकाणी एका मोठ्या दगडावर सीतामाईंचा हात कोरलेला आहे असं म्हणतात. हा बघा हात. जे प्रेरणादायी ट्रेकर्स. आता ट्रेक संपला आहे, त्यामुळे आम्ही खूप शांत निवांत होतो. त्यामुळे मागचे ट्रेकर्स येईपर्यंत आम्ही अक्षरशः टाईमपास करत करत चाललो होतो. ही वाट संपली आणि आम्ही बसच्या जवळ जाऊन थांबलो. पाठीमागचे ट्रेकर्स आल्यानंतर आम्ही ढेणे गावाकडे निघालो, कारण आमचं जेवण ढेणे गावात बाळकृष्ण दादा यांच्याकडे होतं. जाताना ही आजोबा आणि कात्राबाईची रांग स्पष्टपणे दिसत होती आणि जणू आम्हाला टाटा बाय बाय करत होती. किती सुंदर दिसते पहा तुम्ही. बाळकृष्ण दादा यांच्याकडे दुपारचे जेवण होते. ते जेवण सर्वांनी आटोपले. काही लोक विश्रांती करत होते, काही लोक जेवण करत होते. मी तोपर्यंत ड्रोन बाहेर काढून 1-2 ड्रोन शॉट घेतले आणि बगळ्यांची रांग मला इतकी सुंदर मिळाली त्या ड्रोनमध्ये. पाहू शकता तुम्ही. ही बगळ्यांची रांग मला सहजच कॅमेऱ्यामध्ये टिपता आली आणि सहजच ओठांवर येते. बगळ्यांची माळ फुले अजूनी अंबरात, बगळ्यांची माळ फुले अजूनी अंबरात. वाह. परतीच्या वाटेला निघालो आणि सूर्यास्त होताना दिसला. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता गोरखगड आणि मच्छिंद्रगड आम्हाला समोर दिसत आहेत. वा वा वा, क्या बात आहे. असा सूर्यास्त रोज रोज दिसावा. कर्जत मार्गे आम्ही पुण्याला निघालो. जास्तीचा वेळ असता तर या ठिकाणी बस थांबून मी ड्रोन शॉट नक्की घेतला असता, परंतु आमच्याकडे वेळ थोडा कमी होता. त्यामुळे सूर्यास्ताचा आनंद घेऊन आम्ही पुण्याकडे रवाना झालो. एका ठिकाणी राणे कॉर्नर नावाच्या हॉटेलमध्ये चहा नाश्ता केला आणि घरी परतलो. आजोबा गडाची उंची समुद्र सपाटीपासून सुमारे 4511 फूट इतकी आहे. किल्ल्याचा प्रकार गिरिदुर्ग आहे. मला हा ट्रेक खूप आवडला, परंतु आजोबा टॉपपर्यंत गेल्याशिवाय माझं समाधान होणार नाही. त्यासाठी मी पुन्हा एकदा येईन. तुम्हाला हा ट्रेक आवडला का? हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, कमेंट आणि शेअर करा. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे.